नमस्कार. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस, जो आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. गेल्या काही दिवसापासून स्वयंघोषित इतिहासकार एवढे उदंड झालेत, एवढे आणि त्यांचे डोके असे चालायला लागलेत, त्यांचे शोध त्यांच्या सुपीक डोक्यातून असे लागायला लागलेत की त्यांनी पाडवासुद्धा वादग्रस्त करून टाकलेला आहे, गुढीसुद्धा वादग्रस्त करून टाकलेली आहे. वास्तविक पाहता प्रभू रामचंद्राच्या काळापासून, संत ज्ञानेश्वराच्या काळापासून, संत तुकाराम महाराजांच्या काळापर्यंत आणि आजपर्यंत जी गुढीची परंपरा आहे, ज्या गुढीचा उल्लेख पुराव्यानिशी होतो, त्यालाही हे मान्य करायला तयार नाहीत आणि त्यांनी पाडवा हा वादग्रस्त करून टाकलेला आहे. कारण व्यक्ती स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेतलाच पाहिजे प्रत्येकानं, परंतु तो चांगल्यासाठी नाही घ्यायचा. आम्हाला त्याचा अतिरेक करायचा आहे. ज्याला करायचा आहे त्यानं करावा, परंतु आम्ही पाडव्याला गुढी उभी करणार, मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देणार आणि नवीन वर्ष इथूनच कालगणना सुरू करणार. शोकांतिका आहे आजच्या काळामध्ये की कोणाला मराठी महिने पाठ नाहीत, मराठी तिथी पाठ नाहीत आणि मग वार आणि नक्षत्र तर ते लांबच राहिलं. एवढी मराठीची शोकांतिका झाली आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांना या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देताना माझा काव्यरूपी संदेश आज पाडव्याच्या निमित्तानं मी देत आहे. ऐकूया माझी आजची कविता. कारण मी रोज कविता लिहितो. होय, मी रोज किमान एक तरी कविता लिहितो, कमीत कमी एक, जास्तीत जास्त कितीही लिहितो, परंतु कमीत कमी एक कविता तर माझी रोज प्रसिद्ध होते. तर आजची ही कविता पाडव्याची चैत्रशुद्ध प्रतिपदेची ऐकूया. आज आपल्या संस्कृतीप्रमाणे मराठी नवीन वर्ष आहे. आज आपल्या संस्कृतीप्रमाणे मराठी नवीन वर्ष आहे आणि माझ्या लेखणीतून मी घेतलेला त्याचाच परामर्श आहे. आज घराघरावर गुढी उभारून पुरणपोळी रांधली जाते. आज घराघरावर गुढी उभारून पुरणपोळी रांधली जाते आणि बाळगोपाळांच्या गळ्यात मुद्दाम साखर गाठी बांधली जाते. श्रीराम ज्ञानेश्वरांच्या काळापासून जी परंपरा जपलेली आहे, रामचंद्र आणि ज्ञानेश्वराच्या काळापासून जी परंपरा जपलेली आहे, तीच बंद करायला काहींची प्रवृत्ती कारण नसताना टपलेली आहे. आसुरी आनंद आहे त्यांचा. घेऊ द्या त्यांना, नाचू द्या, स्वतःची बडवून घेऊ द्या. आपण आपली परंपरा सोडायची नाही, आम्ही तर सोडणार नाही. काही अतिहुशार लोकांचे घोडे भलतेच बेफाम सुटू लागलेत. काही अतिहुशार लोकांचे घोडे भलतेच बेफाम सुटू लागलेत आणि त्यांच्या विघ्न संतोषी डोक्यातून अकलेचे तारे तुटू लागलेत. आपल्याच लोकांचे संस्कृती विरोधात गद्दारीने हात माखले आहेत. आपल्याच लोकांचे, आपल्याच संस्कृतीच्या विरोधात गद्दारीने हात माखले आहेत आणि जवळच्यांनीच राजाला दगा दिल्याचे इतिहासात दुर्दैवी दाखले आहेत. त्याचा विचार केला कोणी? राजांना कुणी धोका दिला? स्वराज्याचे शत्रू खरे कोण होते याचा विचार केलाय? इतिहास कधी पाहिलाय? जवळच्यांनीच राजांना गोत्यात आणलं, हा इतिहास आहे, त्याचे दाखले आहेत. आपल्याच लोकांचे संस्कृती विरोधात गद्दारीने हात माखले आहेत आणि जवळच्यांनीच राजाला दगा दिल्याचे इतिहासात दुर्दैवी दाखले आहेत. व्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घ्या, पण उगाच कोणासोबत वादू नका. माझं आवाहन आहे अशा अतिरेकी लोकांना की व्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घ्या, परंतु उगाच कुणासोबत वादू नका आणि तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वागा, पण तुमची मतं दुसऱ्यावर लादू नका. काय चूक आहे माझं सांगा? प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वागा, नाचा, काय करायचे ते करा, परंतु तुम्ही दुसऱ्याला उपदेश करू नका की गुढी उभारू नका म्हणून. तो त्याच्या मनाप्रमाणे निर्णय घेईल, त्याला तसं वागू द्या. तुम्हाला जसं व्यक्ती स्वातंत्र्य तसं त्यालासुद्धा आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी
या मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.